जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांनी विजयाचा गुलाल उधळलाय, तर अनेक दिग्गज नेत्यांना मात्र फटकाही बसला। जयकुमार गोरे वरपुडकर यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा मोठा पराभव झालेला आहे। पाहूयात। जिल्हा परिषदेत दिग्गजांच्या घरात विजयी गुलाल। दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांनी मारली बाजी। झेडपीत कुणाचा गुलाल, कुणाला धक्का। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। अनेक राजकीय नेत्यांच्या घरात जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्यात आली होती। मात्र या निवडणुकीत दिग्गजांनी विजयी गुलाल उधळला। पुणे, सोलापूर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये दिग्गजांच्या नातेवाईकांनी बाजी मारली आहे। माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांचा मोठा विजय झालाय। पारगाव जरकवाडी गटातून त्यांचा विजय झालाय। निवडणूक संपली की राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व द्यायचं। आपण या परिसरामध्ये फिरत असताना समजून घेतलेले प्रश्न, दिलेले शब्द हे त्या ठिकाणी साहेबांपुढे आम्ही सर्वच मंडळी त्या ठिकाणी सांगत असतो। आणि साहेबांचं कुठल्याही निवडणुकीला साहेबांचं म्हणणं असतं की तुम्ही ह्या निवडणुकीच्या दरम्यान ज्या काही समस्या तुम्हाला जाणवल्या, जे लोकांनी तुम्हाला सांगितलं ते आणि तुम्ही दिलेले शब्द हे सर्वप्रथम त्या ठिकाणी एकत्र करायचे असतात आणि ते पुढच्या काळामध्ये सोडवण्यासाठीचे प्रयत्न त्या ठिकाणी करायचे असतात। पुरंदर तालुक्यात माजी आमदार बापूसाहेब पठारे यांची कन्या रुपाली झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला। माढ्यात तानाजी सावंतांच्या पुतण्याचाही विजय झालाय। पृथ्वीराज सावंत यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत विजय मिळवला। भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनीही जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला। माळशिरस मध्ये भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करणारी औलाद अजून जन्माला यायची आणि एखाद्या दारुडेने बेवडेने म्हणलं इथलं भाजप संपत नसतं, इथलं भाजप हे ताकदीने उभा करायचं काम राम सातपुतेने केलेलं आहे। आज मोहिते पाटलाचा घरातला उमेदवार आम्ही पंचायत समितीला पाडला, जिल्हा परिषदला जानकरचं पोरग पाडलं। हा आमचा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघातील असगोली जिल्हा परिषद गटात आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांचा विजय झालाय। रायगडमध्ये आमदार भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी प्रतिस्पर्ध्याला धूळ चारत विजय मिळवला। खरं तर आज आनंदाचं वातावरण आहे आणि सर्व कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि माझ्या मायबाप जनतेने जो विश्वास या ठिकाणी मला नाते जिल्हा परिषद मतदारसंघातून दाखवला त्याबद्दल मी त्यांचं खरोखर सतत ऋणी राहील आणि त्यांचा आभारी व्यक्त करतो। आता 5 वर्ष मी लोकांची या ठिकाणी सेवेसाठी या ठिकाणी सज्ज झालेलो आहे। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांमध्ये अनेक मोठ्या नेत्यांच्या नातेवाईकांना पराभव स्वीकारावा लागला। माजी मंत्री वरपुडकर यांच्या घरातील 5 पैकी 4 जणांचा निवडणुकीत पराभव झाला असून वरपुडकरांना मोठा धक्का बसलाय। तर तिकडे साताऱ्यात जयकुमार गोरेंचा भाऊ आणि वहिनीचा देखील पराभव झालाय। जयकुमार गोरेंचे बंधू अरुण गोरे यांचा माण तालुक्यातल्या कुक्कुडवाडी गटात पराभव झालाय। तर औंध गटात सुद्धा जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरेंचा 40 मतांनी पराभव झालाय। पेणचे आमदार रवींद्र पाटील यांच्या सून शर्मिला पाटील यांचाही पराभव झालाय। परभणीच्या दैठणा जिल्हा परिषद गटाच्या भाजप उमेदवार प्रेरणा समशेर परपुडकर यांचाही पराभव झालाय। लोहगाव जिल्हा परिषद सर्कल मधील उत्कर्ष वरपुडकर यांचाही पराभव झालाय। ते आमदार सुरेश वरपुडकर यांचे पुतणे आहेत। सोनल जयंत देशमुख यांचा देखील पराभव झालाय, त्या वरपुडकर यांच्या कन्या आहेत। सिंगणापूर गटातील माजी आमदार सुरेश वरपुडकर यांचे पुत्र समशेर वरपुडकर यांचाही पराभव झालाय। पांडुरंग खिलारे या ठिकाणी विजयी झाले। माझं एवढं म्हणणं आहे, या जनतेच्या मायबाप जनतेने मला एवढा विश्वास दाखविला की माझ्या समोर जे उमेदवार होते, मी एक सर्वसामान्य कुटुंबातला होतो, पण मला जनतेचा आशीर्वाद होता आणि मी जे काम केले 5 वर्षे मी सातत्याने सांगत होतो, बाबा जे मी गावामध्ये चेहरा मोहरा बदललाय ते मी या सर्कल मध्ये घेऊन जाणार आहे। त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगत होतो, बाबा माझा विजय निश्चित आहे। मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। अनेक नेत्यांना त्यांचा गड राखण्यात यश आलंय, तर काही नवख्या उमेदवारांनी अनेक दिग्गज नेत्यांचा गड भेदला। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।